नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? तर मित्रांनो, आज आम्ही एक भन्नाट अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जी तुम्ही याआधीच बघितली सुद्धा नसेल. तर ही रेसिपी तुम्ही आधी बघितली आहे तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपण आळूवडी तर नेहमी बनवतच असतो, तसंच आपण आपल्या चॅनलवर सुद्धा आळूवडी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी शेअर केली आहे, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. पण आज आपण बघणार आहोत आळूच्या पानांची इडली कशी बनवायची. ही रेसिपी आपल्या आळूच्या वडींच्या रेसिपीपेक्षा खूप सोपी आहे आणि टेस्टला तर आळू वड्यांपेक्षा खूपच भारी आहे. तर चला सुरू करूयात आळूंच्या पानांची इडली बनवण्यासाठी. तर सर्वात आधी आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तर आपण इथे टोटल 12 पानं घेतलेली आहेत आणि आपण थोडी छोटीच पाने घेतलेली आहेत. आता आपल्याला आळूच्या पानांचे देठ कापून घ्यायचे आहेत. त्यासाठी पानांना फोल्ड करून चाकूच्या मदतीने पानांचे देठ कापून घेऊयात. जसं आपल्याला माहिती असेलच की छोट्या पानांच्या वड्या फोल्ड करण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट असतात, तर आपण त्या पानांची ही रेसिपी सुद्धा करू शकतो. चला, आता सर्व पानांचे देठ कापून झालेले आहेत. कापलेले देठ बाजूला ठेवूयात आणि आळूंच्या पानांना बारीक कापून घेऊयात. पानं कापून झाल्यानंतर त्यांना एका बाउलमध्ये साईडला ठेवूयात आणि मिक्सरचं भांडं घेऊन त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा टाकून मिक्सरला फिरवून घेऊयात. जिरा बाकीच्या इन्ग्रेडियंट सोबत मिक्स केल्यानंतर नीट बारीक होत नाही, म्हणून आपण त्याला सर्वात आधी बारीक करून घेणार आहोत. जिरा बारीक झालेला आहे, तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 मिरच्या टाकूयात. त्यासोबतच 3 इंचाचं आलं आणि 20 ते 22 लसूण टाकून सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. चला, तर आता आलं, लसूण, मिरची सुद्धा बारीक झालेली आहे. तर आता मिक्सरमध्ये सर्वात महत्त्वाचं सामग्री म्हणजे कापलेली आळूची पानं टाकूयात. थोडंसं पाणी टाकून छान अशी बारीक पेस्ट बनवून घेऊयात. पेस्ट तयार झालेली आहे आणि आपण बघू शकता की सर्व इन्ग्रेडियंट छान असे बारीक झालेले आहेत. तर चला, आता ही बनवलेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता पेस्ट काढलेल्या बाउलमध्ये मसाले टाकायचे आहेत. तर मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, 1 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून पांढरे तीळ. शेवटी 2 चमचे तेल टाकून सर्व मसाले मिक्स करून एकजीव करून घेऊयात. सर्व मसाले एकजीव झालेले आहेत. तर आता बाउलमध्ये अर्धा कप बेसन टाकून मिक्स करायचं आहे. बेसन टाकल्यानंतर पाणी न टाकता सर्व बेसन पेस्ट सोबत मिक्स करून घेऊया, म्हणजे बेसनमध्ये गाठी बनणार नाहीत आणि आपलं बॅटर एकदम स्मूथ बनेल. सर्व बॅटर मिक्स झाल्यानंतर बॅटरमध्ये थोडं पाणी टाकून इडलीच्या पिठाची कन्सिस्टन्सी जेवढी असते तेवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटरला आणायची आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही युनिक कन्सेप्ट कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या रेरेश किचन चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला, तर आता बॅटर मिक्स झालेला आहे आणि तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता, जी एकदम घट्ट नाही आहे आणि जास्त पाण्यासारखी सुद्धा नाही आहे. तुम्हाला ही अशीच कन्सिस्टन्सी तुमच्या बॅटरमध्ये आणायची आहे. आता आपला आळूच्या इडलींचं बॅटर तयार झालेलं आहे. तर इडलीचं मोल्ड घेऊन त्याला सर्वात आधी तेल लावून घेऊयात, जेणेकरून इडली काढताना त्या लगेच निघून येतील. तेल लावून झाल्यानंतर मोल्डमध्ये बनवलेलं बॅटर टाकूयात. सर्व मोल्डमध्ये आपण बॅटर टाकून घेऊयात. आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता पाणी टाकून झाल्यानंतर भरलेले इडलीचं मोल्ड त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. बाकीचे मोल्ड आता तयार करून घेऊयात आणि ते सुद्धा इडलीच्या भांड्यांमध्ये ठेवूयात. सर्व मोल्ड इडलीच्या भांड्यामध्ये अरेंज झाल्यानंतर इडलीचं भांडं बंद करून गॅसवर ठेवूयात. आपल्याला भांडं 20 मिनिटं गॅसवरती ठेवायचं आहे. 20 मिनिटं भांडं गॅसवर ठेवल्यानंतर आपल्या आळूच्या इडल्या तयार झालेल्या आहेत. आता भांडं थोडं थंड झाल्यानंतर इडलीच्या भांडं उघडूयात. आपण बघू शकतो की आपल्या आळूच्या पानांच्या इडल्या मस्त तयार झालेल्या आहेत, पण त्या लगेचच आपल्याला मोल्डमधून काढायच्या नाही आहेत. आधी 5 मिनिटं भांड्यातून बाहेर काढून ठेवूयात आणि मग नंतर त्यांना काढूयात. 5 मिनिट झाल्यानंतर आळूच्या इडल्या आता मोल्डमधून बाहेर काढून घेऊयात. चमचा इडलीच्या खालून अलगद फिरवल्यानंतर इडली लगेचच बाहेर निघून येईल. आपल्या इडली झालेल्या आहेत, तर तुम्ही या अशा सर्व करू शकता
किंवा ह्यांना फ्राय करून सुद्धा सर्व करू शकता. आपण ह्या फ्राय करून सर्व करणार आहोत. तर सर्वात आधी सर्व इडल्या मोल्डमधून काढून घेऊयात. आता इडली फ्राय करण्याआधी आपल्याला एका कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. इडली तेलात सोडायच्या आधी तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे, नाहीतर आळूच्या इडल्या ऑइली होतील. आता एक एक करून इडली तेलामध्ये सोडूयात. इडली तेलात सोडल्यानंतर दोन्ही साईडने आलटून पलटून 30 ते 40 सेकंद फ्राय करायचे आहेत, नाहीतर इडल्या लगेचच करपू शकतात. आपल्या इडल्या फ्राय करून झालेल्या आहेत, तर तेलामधून काढून घेऊयात आणि हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करूयात. तर मित्रांनो, कशी वाटली ही युनिक आळूच्या पानांच्या इडलीची रेसिपी? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.